तर सविस्तर चर्चा आजच्या इंडिया अलायन्स मध्ये झाली. माननीय उद्धवजी हे स्वतः झूमवरही जॉईन झाले. काँग्रेस पक्षाचे सगळे नेते, आमचे सगळे मित्रपक्ष हजर होते आणि त्याच्यात 3 गोष्टी वर पूर्ण क्लॅरिटी होती की महिला आरक्षणाच्या बिलमध्ये आम्ही ताकदीने ते बिल जेव्हा आलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक मताने ते बिल पास केलेलं आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ताकदीने महिलांना आरक्षण मिळावं याच्याबद्दल काल, आज आणि उद्या आमची भूमिकेत सातत्य आहे. आम्ही महिलांना आरक्षण मिळावं ह्याचा आमचा आग्रह आहे आणि आमचं म्हणणं आहे ते बिल आज जरी त्याचं सुरुवात केली, आजच्या ज्या परिस्थितीत पार्लमेंट आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यामुळे महिला आरक्षण बिल याचं स्वागत आम्ही मतदान करून ऑलरेडी केलेलं आहे आणि आमची तर मागणी होती की एवढी महिने कशाला वाया घालवले, त्याचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा. हा पहिला मुद्दा. उद्याच्या बिलमध्ये 3 गोष्टी झालेल्या आहेत. एक ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट एक आहे आणि 2 स्टॅच्युटरी बिल्स आहेत. याच्यामुळे ते सगळं क्लब केलं आहे सरकारनी आणि 16 का 18 तासाची चर्चा ही सरकारनी ठेवलेली आहे. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यात सबमध्ये आहेत की 334A हे सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा चर्चा झाली होती की 1/3 रिझर्वेशन 2029 मध्ये विदाऊट सेन्सेस आणि विदाऊट डिलिमिटेशन हे झाले पाहिजेत अशी तेव्हा चर्चा झाली होती. आता हा प्रश्न आम्ही सरकारला विचारणार आहे कारण का ह्याच्यात आम्हाला क्लॅरिफिकेशन पाहिजे. ते काढण्यात आलेले. आय रिपीट, 334 इंटू ब्रॅकेट A हा मुद्दा एक. आणि दुसरा की आर्टिकल 82 2001 मध्ये असा निर्णय झाला होता की लोकसभेमध्ये 815 आणि युटीजमध्ये 35 अशा सीट वाढवलेले हा प्रस्ताव 2001 मध्ये केला होता आणि डिलिमिटेशन कमिशन हा पार्ट ह्याचा या अमेंडमेंट बिलचाच भाग होता आणि 2011च्या सेन्सेसच्या बेसिसवर हे डिलिमिटेशन व्हावं हे 2001 मध्ये केलं. मग नंतर 2011 मध्ये सेन्सेस झालं पण त्याचं पुढे काही झालंच नाही. आता ह्याच्यात आम्हाला काय सांगितलं आलं, जेव्हा आमच्याशी सरकारने पहिल्यांदा चर्चा केली तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण देशामध्ये 50% सरसकट सीट वाढवल्या जातील. कुठेही या कुठल्याही बिलामध्ये किंवा स्टॅच्युटरी बिलमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आणि हा सगळा जो निर्णय प्रक्रिया आहे ती सगळी एक्झिक्युटिव्हला जाईल. त्याच्यात पार्लमेंटचा कुठलाही रोल राहणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न असा पडला आहे की हे डिलिमिटेशन कमिशन जे भारत सरकार करतंय त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे किंवा त्या बिलात पण काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचा विरोध हा डिलिमिटेशन कमिशन याच्यामध्ये काय नक्की होणार हा आहे. कारण आसाम असेल, जम्मू काश्मीर असेल, अरे लांब कशाला जा, आपल्या पुण्यामध्ये जेव्हा वॉर्ड रचना झाली तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही जे नगरसेवक इच्छुक होते त्यांनीही विरोध केला होता. हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलनी, म्हणजे ते मित्रपक्ष असताना वॉर्ड रचनेमध्ये तेव्हा प्रचंड विरोध झाला होता कारण का भलत्याच व्यक्तीने तिकडे जाऊन सगळं डिलिमिटेशन पुण्यामध्ये केलं होतं आणि एकाच पक्षाला सोयीचं असं डिलिमिटेशन त्या वॉर्डांची रचना ही पुण्यासारख्या शहरात, मी का पुण्याचं उदाहरण कारण का आत्ताच इलेक्शन झालं आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनीही प्रचंड विरोध त्यावेळेस त्याला केला होता पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. आता जर कॉर्पोरेशन लेवलला अशा गोष्टी होत असतील तर देशामध्ये जेव्हा डिलिमिटेशन होईल मग कसं डिलिमिटेशन करणार, काय फॉर्म्युला असेल, कसं आरक्षण टाकणार याची काहीच माहिती त्या डिलिमिटेशन बिलात नाही. त्याच्यामुळे आमचा विरोध या डिलिमिटेशनचं जे बिल आणलेलं आहे त्याच्यापुरतं सीमित आहे आणि कारण त्याच्यात कुठलीही स्पष्टता नाही आणि दुर्दैवाने जर डिलिमिटेशनचं बिल झालं तर ह्या देशात लोकशाही राहणार नाही आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं होईल अशी चिंता अनेक लोकांच्या मनात आहे.
नाही, या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे की महिला आरक्षण मग आताच्या परिस्थितीत लागू करावं, सध्याची उच्च आम्ही जागा आहे, तयार त्याची आहोत. मागणी करणार का? अरे आज नाही, आम्ही काल तयार आहे. म्हणजे आमचा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे. ज्या दिवशी बिल पास झालं त्या दिवसापासून, म्हणजे आत्ता जरी ते म्हणले चला आहे तशा परिस्थितीत करूया, स्वागत आहे, लगेच करूया. काहीच नाही ना स्पष्टता. आता 50% सीट वाढणार असं आम्हाला त्यांनी वर्बली सांगितलंय. आता म्हणजे कमिशनच्या मध्ये काहीच नाही ना, मग कमिशन ठरवणार ना. मग सरकारने कसा आम्हाला शब्द दिला की असं होईल, ज्याच्यात डिस्पॅरिटी झालीच ना. तुम्ही घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार का? एक आणि बाकीचे 2 बिल जे आहेत म्हणजे घटना दुरुस्ती बिल, आमचं म्हणणं आहे हे 3 क्लब करायची गरजच काय? वेगळी चर्चा येऊ शकते ना. 3 क्लबिंग करायची गरजच काय या परिस्थितीत? पण काही वेगवेगळं जर संमतीसाठी आले, महिला आरक्षण बिल आम्ही ऑलरेडी सर्व मताने, प्रेमाने, विश्वासाने पासच केलंय. त्याच्यामुळे त्याची चर्चा झाली, ते बिल पास झालं. त्यामुळे महिला आरक्षणाबद्दल काही विषयच नाही आहे. खरं महिला आरक्षणाच्या बिलची चर्चा करण्याची गरजच नाही, कारण का ते बिल पास झालंय ऑलरेडी. आम्ही पूर्ण ताकदीने मतदान केलंय सरकारबरोबर. त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आणि आजही आज कशाला, कालही जर आम्हाला म्हणले असते ते 543 मध्ये आपण करूया, आमचं काहीच म्हणणं नाही. आनंद आहे, स्वागत आहे त्याचं. काही एक प्रश्न असा आहे की केंद्र सरकार कुठेतरी विरोधकांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करते का, किंवा हा विरोधकांचा प्रश्नच नाही आहे, लोकशाहीचा प्रश्न आहे. अरे बघा कसं आहे, लोकशाहीमध्ये हा एक प्रोसेस आहे. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. तसं इलेक्शन इज ऑल्सो कंटिन्युटी ना. शेवटी जेव्हा तुम्ही सीट वाढवणार, डिलिमिटेशन करणार, ती काय व्यक्ती किंवा पक्ष केंद्रित असू शकत नाही ना. तो एक प्रोसेस आहे. मग त्या प्रोसेसमध्ये जर आम्हाला सांगितलेली एक गोष्ट आणि ती बिलातच नसेल तर मग म्हणजे मग हे डिलिमिटेशनचं प्रोसेसची जबाबदारी कोण घेणार? आणि त्याच्यात पारदर्शकता राहील. आणि बोललोय ना आधी, आसाममध्ये तसं झालं, पुण्याचं. म्हणून मी तुम्हाला म्हणले, ही तर लोकसभा विधानसभा मोठी गोष्ट आहे. पुण्याच्या कॉर्पोरेशन, मुंबई कॉर्पोरेशन, वॉर्ड रचनेबद्दल किती कंप्लेंट्स लोकांनी केल्या, कुणाला न्याय मिळाला? आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट, त्यांनीच पहिलं आंदोलन केलं होतं पुण्यात. म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या मित्रपक्षांनीच चॅलेंज केलं होतं ते. आम्ही तर विरोधक आहोत. तुम्ही म्हणू शकता अरे विरोधातले बोलतात, तुमचे मित्रपक्ष पण बोलतायत तेच. विरोधी पक्षाकडनं काही प्रस्ताव मांडला गेला का, किंवा जेपीसीकडे पाठवावे अशा अनुषंगाने काही? आमचं म्हणणं आहे की आत्तापुरतं आमचं म्हणणं आहे की हे बिल आम्हाला मान्य नाही. सिंपल. एक मुद्दा असा आहे की घटना दुरुस्ती ही स्वतंत्रपणे 2/3 बहुमताने पास करावी लागेल आणि कायदा दुरुस्ती ही सर्वसाधारण बहुमताने पास होईल. तर घटना दुरुस्तीला स्पेसिफिकली विरोध तुमचा असेल का? नाही, हे इंटरलिंक केल्यामुळे अर्थातच ना. आमचा डिलिमिटेशन ज्या पद्धतीने आता आलेलं आहे त्याच्यात कुठलीही पारदर्शकता नाही, म्हणून आमचा विरोध आहे. दक्षिणेतील राज्यांची काही नेते देखील उपस्थित होते, त्यांचं काय म्हणणं होतं या सगळ्या? सगळ्यांचं एकच मत आहे सगळ्यांचं, पूर्ण इंडिया अलायन्समध्ये. आणि काही असं दबक्या आवाजात कानावर काही गोष्टी पडल्या की भारतीय जनता पक्षाचे काही मित्रपक्षही म्हणतायत. कारण का हा फक्त काय आमचा विषय नाही आहे. या देशामध्ये लोकशाही टिकावी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच हा देश चालणार, कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही. हे दुर्दैव आहे की या डिलिमिटेशनमध्ये प्रचंड अस्वस्थ करणारी चिंताजनक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे डिलिमिटेशनचं बिल इथं सरकारने परत करून विड्रॉ करावं सरळ, नाहीतर आम्ही तर डिलिमिटेशनच्या ह्या सरकारने दिलेल्या प्रस्तावाच्या विरोधात आहोत. मॅम, तिन्ही बिल क्लब करून जर का फ्लोअरवरती मांडण्यात आले तर तुमची अपोजिशनची जॉईंट इंडिया अलायन्स वॉकआउट मगाशी वॉकआउट कशाला? नाही, बॉयकॉट आणि वॉकआउट कसं करू? अहो, संविधान जर अडचणीत असेल तर आम्हाला ताकदीने विरोध करायला लागेल ना त्याचा. त्याच्यामुळे मगाशी खडगेजींनी स्टेटमेंट केलं, आम्ही ताकदीने इंडिया अलायन्स त्याच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात अलायन्स मतदान करणार नाही. ते तसला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही. इथं सरकारने पूर्णपणे विड्रॉ करावं हे बिल, किंवा
आम्ही ताकदीने त्याचा मतदान करून विरोध करणार. याचं कारण आहे की टेक्निकल कारण आहे. लोकशाहीसाठी हानिकारक हा निर्णय आहे. त्यांनी जर पारदर्शकपणे ज्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या त्या बिलामध्ये का नाही घेतल्या? त्या बिलात कुठेच दिसत नाही आहेत. मग हे स्वतःच्या मनमानीने मतदारसंघ करणार का? जशा वॉर्ड रचना केल्या अनेक राज्यांमध्ये, आणि महाराष्ट्राने पाहिलं ना ते जवळून, आसामनी पाहिलंय, जम्मूमध्ये काही ठिकाणी असंच केलंय त्यांनी. त्यामुळे ही काही पहिली वेळ नाही आहे हे करण्याची. हे आधी झालेल्या आहेत गोष्टी. तुमचं प्रदर्शन कसं असणार आहे? उद्या प्रोटेस्ट करणार आहे की काय? प्रोटेस्ट नाही, आम्ही चर्चेला तयार आहोत. आम्हाला चर्चा करायची आहे, पण सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला आधी ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या ह्या बिलामध्ये नाहीत. हे दुर्दैव आहे. काही खरं तर डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे करायला सरकारकडे खूप वेळ होता. कोविड संपून गेला होता. आता जनगणनेला सुरुवात झाली, त्यामुळे देखील कुठेतरी 2011ची जनगणना घेण्यात येणार आहे. त्यांनी लेटेस्ट असा शब्द वापरला. अरे आमचं म्हणणं आहे की तंत्रज्ञान पण झालंय ना, एवढं टेक्नॉलॉजीचा वापर करा ना. एवढं तंत्रज्ञान आहे, एवढे आधार कार्ड्स आहेत, किती गोष्टी करायचं. एखाद्याला करायचं असेल तर काय फार अवघड नाही करण्याला. आणि आपण 1 वर्ष वाया घालवलं ना. महिला आरक्षण बिल कधी पास झालं? आपण कुठल्या वर्षात आहोत आत्ता? मग तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं ना, मग का नाही केलं या गोष्टी? हा तर प्रश्न आहेच ना. महिलांचे प्रश्न गंभीर नाहीये. आणि माझं म्हणणं आहे की हे जिंगोइझम आहे की आपलं एखादा मोठा ॲक्टिव्हिटी करायची, त्याचं प्रमोशन करायचं, त्याची पब्लिसिटी करायची, पण फील्डवर बदल झाले पाहिजेत ना. म्हणजे काँग्रेस पक्ष एक असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस एक असताना, आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशामध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण बिल आलं. त्याचं इम्प्लिमेंटेशन लगेच झालं. त्याच्यात कोणी असं तसं काही करत नाही. आज तुम्ही बघता, आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात आणि देशात गेल्यावर महिला सरपंच दिसतात, महापौर दिसतात, जिल्हा परिषदमध्ये रेप्रेझेंटेशन दिसतं. महिला निर्णय प्रक्रियेत आल्या, त्याचे हे स्वागतार्थच आहे ना. पण त्याचा पुढचा टप्पा लोकसभा आणि विधानसभा होता आणि बिल पास झाले. बिल पास झालेला असताना सर्व मतांनी इम्प्लिमेंटेशनमध्ये का मग एवढा उशीर होतोय भारत सरकारकडून? आणि हा उशीर भारत सरकारकडून होतो, हे दुर्दैवी आहे. डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सांगितलं जातंय. ज्या प्रकाराने पॉप्युलेशन बघितलं किंवा एक MPच्या अंडर जे मासेस आहेत, तर त्या संदर्भात पण जे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलंय. पण मग पारदर्शकता आली पाहिजे ना त्याच्यात. सांगितलं एक गेलं आणि फील्डवर दुसरंच आलेलं आहे. त्याच्यामुळे पारदर्शकता नसल्यामुळे हा विरोध आहे. कारण का सरकार बोलतंय एक आणि करतंय एक, हे दुर्दैव आहे. जे दक्षिणेतल्या राज्यांना जागा कमी होणार, ज्या प्रपोर्शनमध्ये त्यांच्या जागा वाढणार नाहीत, हे जे ॲप्रिहेन्शन सातत्याने दाखवत आहे, तर त्या पद्धतीने तुमच्या आजच्या मीटिंगमध्ये साऊथच्या स्टेटचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे ते काही बोलले? नाही, चर्चा सविस्तर झाली सगळ्याच राज्यांबद्दल. हे बघा, हा भारत आहे. भारतात प्रत्येक राज्याचा अधिकार आहे का नाही? म्हणजे प्रत्येक राज्याला समान अधिकार मिळालेच पाहिजेत ना. आणि त्याचा आवाज हा दिल्लीमध्ये संसदेमध्ये समानतेने आला पाहिजे प्रत्येकाला. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. तर लोकशाही जे व्हायला पाहिजे ते लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे. आणि जर काही राज्यांना अस्वस्थ वाटत असेल तर ऐकून घ्या, त्यांच्याकडून फीडबॅक घ्या. म्हणून आम्ही म्हणतो घाईघाईत बिल आणू नका, विड्रॉ करा. आणि विड्रॉ करून आहे त्या 543 मध्येच महिला आरक्षणाने जाऊ 29 मध्ये. काय अडचण आहे? ते विरोधकांशिवाय हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल पास होऊ शकत नाही. जर विरोधकांची बिल पास होणार नाही असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आम्ही ताकदीने विरोध करणार. कारण का हा विरोध काही विरोधासाठी विरोध नाही हो. पुढच्या 10 पिढ्यांसाठी हा प्रश्न आहे ना. हा काय एका इलेक्शनचा विषय नाही आहे 29चा. पुढच्या अजून 10 इलेक्शनचा विषय आहे हा. हा काही एका इलेक्शनमध्ये प्रश्न सुटत नाही ना. आणि एकदा जर लोकशाही या देशात संपली तर मग काय राहणार काय या देशामध्ये? अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत, खास करून तमिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगालच्या निवडणुका अजून बाकी आहेत. त्या खासदारांची अनुपस्थिती होऊ शकते अशा पद्धतीचा एक आरोप होतो. म्हणजे खासदारच उपस्थित राहू नयेत म्हणून हा काळ निवडला गेलाय, अशी एक चर्चा आहे. दुसरा मुद्दा व्हीप अनेक पक्षांनी काढलेली नाहीत असंही समोर येतं. आपल्या पक्षाची सध्याची भूमिका नाही, आमचं व्हीप ऑलरेडी काढलेलं आहे. अमोलदादा कोल्हे आमचे व्हीप आहेत. त्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या 8ही खासदार
आणि लोकसभा आणि एक राज्यसभा या सगळ्यांना व्हीप काढलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी ऑलरेडी व्हीप काढून 48 तास झालेले आहेत. आम्ही सगळ्यांना फोन केलेले आहेत की सगळ्यांनी तातडीने हजर राहावं, कारण काय हे अतिशय महत्त्वाचं बिल आहे. पवारसाहेब येणार आहेत. हो, पवारसाहेब आज संध्याकाळीच पुण्याला दिल्लीला येणार आहेत. अशोक कदम प्रकरणामध्ये ईडीकडून 2 गोळ्या भरून पुरावे जप्त केल्याची माहिती मिळते. जे मोठे समिती अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा कनेक्शन येते, मनी लॉन्ड्रिंगचं पण त्याच्यामध्ये मुद्दा येते आणि काही जे बोललेले आहेत चर्चेतले त्याचे कॉल आणि रेकॉर्ड्स समोर आले. नाही, एक तर गोष्ट की या सगळ्या भोंदू खराताच्या या प्रक्रियेमध्ये आता हळूहळू असं लक्षात आहे की ते नुसतं एक सेक्स रॅकेट नसून सेक्स रॅकेट प्लस त्याच्यात मनी लॉन्ड्रिंग, आणि मनी लॉन्ड्रिंग भारतात नाही, हवाला मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे ते अजून भयानक चित्र हे येतं आहे. आणि साधारणपणे वर्तमानपत्र किंवा चॅनल्समध्ये जी माहिती येते ती अतिशय धक्कादायक आहे. आणि ते मनी लॉन्ड्रिंगच्या ट्रेल्स, हवालाच्या ट्रेल्स या बाहेर येत आहेत. असे आरोप प्रत्यारोप आणि काही अकाउंट्सची माहिती सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात येते. आमची एवढीच अपेक्षा असेल की जे काय व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं, आणि जर कोणी मनी लॉन्ड्रिंग किंवा हवाला ट्रान्झॅक्शनमध्ये असेल तर त्याला नियम कायद्यापर्यंत शिक्षाही झालीच पाहिजे. याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला होता. 28 दिवस झाले माझ्याविरुद्ध काहीच समोर आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र राजीनामा तर मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. एकंदरीत हे यंत्रणेला चॅलेंज आहे का? मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारला पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांकडे अशी काहीतरी माहिती असावी की त्यांना बोलवून घेतलं. तुमच्या चॅनलवर सांगण्यात आलं की त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या, त्याच्यामुळे हा त्यांच्या राज्यामध्ये चिंताजनक प्रश्न आहे. पण त्यांची जी युती आहे त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीनेच कोणातरी एखाद्या या पदावरच्या व्यक्तीला बोलवून जर सांगितलं असेल, जे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की तुम्ही राजीनामा द्या, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांनाच काहीतरी माहिती असावं. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी आपण माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांचं ह्याच्यावर काय मत आहे किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे. ते अमरावतीचं एक प्रकरण समोर आलेलं आहे. लव्ह जिहादचा प्रकार झालेला आहे. एका व्यक्तीनं अनेक मुलींचे व्हिडिओज काढून घेतला. आता अर्थात 4 जणांना अटक झालेली आहे. पण अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात चाललाय कुठं असा प्रश्न या निमित्तानं. हो, हे अतिशय चिंताजनक आहे. म्हणजे हे खरातांचं प्रकरण असेल किंवा हे अमरावतीचं असेल किंवा नाशिकमध्येही काही IT आलं असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भरडली जाते सर्वसामान्य सुसंस्कृत महाराष्ट्राची महिला. हे दुर्दैव आहे की आपल्या लेकी शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार महाराष्ट्रात चालले हे कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी ताकदीने आपण सगळ्यांनीच आणि महाराष्ट्र सरकारने प्रयत्न जास्त केले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. एक प्रश्न फक्त यालाच जोडून मगाच्या ह्याच्यात की जर संविधान दुरुस्तीला विरोध केला तर त्यासोबत 2 विधेयक आहेत, त्यापैकी एक डिलिमिटेशन कमिशन संदर्भातलं आहे. मग डिलिमिटेशन कमिशन तर सर्वसाधारण बहुमताने सत्ता पक्ष पास करून घेऊ शकेल, मग केवळ महिला आरक्षणाशिवाय 2029ची जास्त मतदारसंघांची निवडणूक होण्याची स्थिती निर्माण. नाही, महिला आरक्षणाचं बिल ऑलरेडी पासच आहे ना, ऑलरेडी पास झालेलं आहे ते बिल. त्याच्यामुळे ते आम्हाला पास करून वर्ष झाली, तर त्याची अंमलबजावणी सरकार आज करू शकते. कोणी थांबवले सरकार? सरकारने पुन्हा ते मांडण्याचा प्रयत्न करतात. सरकारने बिलं जे दिलेली आहेत त्यात ते लिस्टेड आहे ना ते. हो, त्याच्यात लिस्टेड त्यांनी केलं आहे. ह्याचं कारण असं की त्यांनी, म्हणून मी म्हटलं ना 334A त्याच्यामध्ये 1/3 रिझर्वेशन इन 2029 विदाऊट सेन्सेस विदाऊट डिलिमिटेशन. तर हे शब्द त्यांनी काढायचे आहेत म्हणून ते परत आणतात ना, कारण का त्याच्यात असं लिहिलं होतं तेव्हा डिलिमिटेशन आणि सेन्सेसचा सरकारने विचार केला नव्हता. आता त्यांना सुद्धा सुचलंय की डिलिमिटेशन केलं पाहिजे. त्याच्यातून हे सगळं हे काढलंय त्यांनी आधीच्या बिलमध्ये. त्याच्यामुळे बिलमध्ये बदल केले. बेसिक सोल तर आम्ही मतदान केलंच आहे ना महिला आरक्षण व्हावं, आणि जर अडचण असेल तर आहे त्या पोझिशनमध्ये करून टाकावं. 543 आहेत त्याच्यात आरक्षण करून टाका. कोणी थांबवलंय सरकारला? कधीही करू एक म्हणजे मागच्या इलेक्शनला करू शकले असते. आत्ता या राज्यांची इलेक्शन झाली तिथे महिलांना आरक्षण देऊ शकत होते, कोणी थांबवले?
पण काही मतदारसंघांची पुनर्रचना थांबवण्यामध्ये विरोधी पक्षाला यश येईल का? कारण सर्वसाधारण विधेयक पण एक आहे ना त्यासोबत. नाही आमचं आम्ही कशाच्याच विरोधात नाही आहोत. आमचं म्हणणं आहे जे कराल ते पारदर्शकपणे करा. एका पक्षाला सोयीचं होत नाही. ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. हे दडपशाही पद्धतीने होत आहे आणि आम्हाला भीती वाटते ना. अबकी बार 400 पार वगैरे ऐकलंय ना. संविधान बदलायची भाषा आम्ही नाही कधी केलेली, त्यांनी केलेली आहे. त्याची चिंता वाटते. रोहित पवार बारामतीमध्ये सूर्यकांत पवारांनी प्रचार करतात. आपली काय भूमिका असणार? तुम्ही दाखवले व्हिज्युअल्स की तुमच्या चॅनलवर. त्याच्यामुळे अर्थातच आज माझे ज्येष्ठ बंधू राजेंद्र पवार, माझ्या राजेंद्र पवारांची लेक, माझ्या म्हणजे भावाचीच मुलगी सई आणि रोहित हे कुटुंब म्हणून आज वहिनीचा प्रचार करतायत. असे व्हिज्युअल्स वर्तमानपत्र आणि टी व्हीवर दाखवण्यात आले. नाही मी एकतर महाविकास आघाडी म्हणून जी भूमिका असेल तीच माझी असेल. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जर त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही प्रचाराला या तर जरूर प्रचाराला जाईल. पण माझा जो निर्णय असेल तो महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना ते जे ठरवतील तो निर्णय मला असेल. एक तर मी इथे फ्लोअर लीडर आहे आणि आम्ही एक संघटना म्हणून तो निर्णय घेईल. रोहितनी जो निर्णय घेतला आहे तो भावना आहे, काकीसाठी त्याचं प्रेम आहे. ताई, त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की यामध्ये महाविकास आघाडीचा आता उमेदवार नाहीये तर काही हरकत प्रचार करायला नसावी असं वाटतं का तुम्हाला? मी एवढा विचारच त्याचा केला नाही. कारण का मला आता हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, युद्धामधून होणारी महागाई, महागाईतून होणारी बेरोजगारी, हे सगळे एवढी मोठी देशाचे प्रश्न आणि आव्हानं राज्यासमोर आणि देशासमोर आज आहेत. तर माझी इच्छा आहे की या 3 दिवसाच्या सेशनमध्ये भारत सरकारने ह्याच्यावरही बोलावं. कारण का प्रेसिडेंट ट्रम्प पाकिस्तानला जाणार आहेत आता. काल माननीय मोदीजींचं काहीतरी बोलणं झालं प्रेसिडेंट ट्रम्पशी. त्यामुळे भारतालाही काळजी आहे की ज्या पद्धतीने ऑइल प्राइसेसमध्ये बदल होत आहेत त्यामुळे महागाई किती होईल. आज तुम्ही जर महाराष्ट्राचा थोडासा आढावा गेला तर सगळ्या MSMEs म्हणजे तुम्ही संभाजीनगरमध्ये गेला तर तिथल्या वाळूजमधले किती प्लांट्स बंद आहेत. त्यामुळे हे पिंपरी चिंचवडला किती अडचण होते. इथे महाराष्ट्रामध्ये किती रेस्टॉरंट्स बंद आहेत, किती मेसमध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. अशी मोठी आव्हानं देश आणि राज्यासमोर आहेत ना आता. गोरेगावचं प्रकरण आहे मॅम, जिथे नस्कोमध्ये ड्रग्ज सापडले गेले. 2 युवकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. ड्रग्ज रॅकेट ही खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे का असा प्रश्न निर्माण होतो. मी कालच माननीय मुख्यमंत्री आणि मुंबईचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना माध्यमांच्या माध्यमातूनच विनंती केली की याची सखोल इन्क्वायरी झाली पाहिजे. आज एका वर्तमानपत्रात सकाळी माझ्या वाचनात आलं की ती रेव्ह पार्टी होती, कॉन्सर्ट नव्हता. आता खरं खोटं माहिती नाही आपल्याला. मला असं वाटतं ह्याची एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. टी व्हीवरही आलं की काही ठिकाणी काही लोकांना अटकही झालेली आहे. त्यामुळे जे काय मुंबईत घडलं हे अतिशय चिंताजनक आहे आणि पुढच्या पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणखीन मोठे कार्यक्रम हे शाळा कॉलेजेसमध्ये घेण्याची गरज आहे. युवासेना आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी देण्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष म्हणून पद देण्याची चर्चा सुरू आहे. ते फेटाळत आहेत. मात्र जे कार्यकर्ते आहेत ते हे सांगतात की ते बनणार आहे. मला असं वाटतं त्यांनी स्वतःही ट्विट केलेलंच आहे. ती एक्सपोज तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आली. आणि कुठल्याही पक्षामध्ये जे काही निर्णय असतात ते त्या पक्षाचे अंतर्गत निर्णय असतात. पण महाविकास आघाडीचे सगळे खासदार एकसंधपणे विरोध करतील. तुम्ही सध्या सर्वाधिक आम्ही तर व्हीप काढलेलंच आहे. शिवसेनेही काढले. माननीय उद्धवजी झूमवर होते, राऊतसाहेब होते, अरविंद सावंतजी होते. त्यामुळे आम्ही दोघांनी व्हीप काढला आणि काँग्रेसनी तर लीडच घेतला. त्याच्यामुळे काँग्रेसनी पण व्हीप काढलाच असेल. मी काही बघितला नाही पण काढला असेल त्यांनी व्हीप काल किंवा परवा. करुणा मुंडेंचा एक आरोप आहे की धनंजय मुंडे दुसरे अशोक खरात आहे. बघा एक लोकशाही आहे. प्रत्येक जणाला लोकशाहीमध्ये बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या का बोलल्या ह्याचं उत्तर मला माहिती नाही. पण ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. मैम हिंदी में जानना चाहेंगे, आप जस्ट इंडिया ब्लॉक की मीटिंग से बाहर आई हैं, क्या डिसाइड हुआ है और आपकी पार्टी किस चीज़ को इस पर को समर्थन देती है? खड़गे जी का ऑफिशियल स्टेटमेंट इंडिया अलायंस की तरफ से आया हुआ है. डीलिमिटेशन का जो प्रस्ताव हमें पहले दिया था और आज बिल में जो है उसमें बहुत अंतर है. तो हम पूरी तरह से डीलिमिटेशन का जो प्रस्ताव है उसके खिलाफ इंडिया अलायंस वोटिंग करेगी. मैम इसमें डीलिमिटेशन और वुमेन रिजर्वेशन ये जो जिस प्रकार से 2 बिल्स आए हैं
तो सारा जो इंडिया ब्लॉक है वो एक मत से है और आप इसको पूरी देखिए, महिला आरक्षण का बिल तो पहले पास हो चुका है। हमारी तो मांग है, आज नहीं कल, 1 साल पहले भी इम्प्लीमेंट करते तो हम स्वागत करते उसका। यहाँ जब इलेक्शंस हुई है वेस्ट बंगाल में, कर सकते थे महिला आरक्षण, उसमें भी तो महिला आरक्षण के लिए हम सब ने पूरी ताकत से उसके लिए वोटिंग कर चुके, वो बिल पास हो चुका है। अभी इश्यू है डीलिमिटेशन का। तो डीलिमिटेशन का जो बिल है उस पर पूर्ण एम्बिगिटी है, उसे समझ में नहीं आ रहा है कुछ। जो हमें बताया गया वो बिल में है ही नहीं आज। अपोजिशन कल एकजुट दिखेगी क्या? किस तरह बिल्कुल। से अपोज करेगी? दूसरी बात, हम चर्चा में भाग लेंगे और पूरी ताकत से लोकशाही पद्धति से, एक लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए, उस तरह से हमारे मुद्दे हम वहाँ कहेंगे और पूरी ताकत से डीलिमिटेशन के खिलाफ हम मतदान करेंगे। जेपीसी में भेजने की नहीं, अभी कुछ नहीं होगा। हमारी मांग है कि पूरा बिल विड्रॉ 100% करे। वो नई सरकार करेगी तो हम पूरी ताकत से उसके खिलाफ लड़ेंगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।